जय, या आपल्या नव्या प्रोजेक्ट बद्दल सगळा स्टाफ खूप एक्साइटेड आहे ना? हो, सगळेच खूप मेहनत घ्यायला तयार आहेत. मेहनत तर घ्यावीच लागेल. टास्क आहे हे, सगळ्यांनी अक्षरशः झोकून देऊन काम करावं लागणार आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना थोडीफार कल्पना आली आहे. म्हणजे कळलंय त्यांना की देव टूर्सनी काहीतरी खूप मोठं प्रोजेक्ट हाती घेतलेलं आहे. बऱ्याच जणांचे फोन येत असतात मला. लोक आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. अहो, तुम्ही काळजी करू नका. काम खूप उत्तम चालू आहे. मी आत्ताही एका मीटिंगला जाणार आहे. मी तुम्हाला अपडेट्स देईनच. माझा विश्वास आहे. अविनाशवर आणि तुम्हा सगळ्यांवर माझा ठाम विश्वास आहे. आपल्या इतर प्रोजेक्ट्स प्रमाणे हे सुद्धा प्रोजेक्ट तुम्ही यशस्वी करून दाखवा. तुला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. अविनाशने असं ठरवलंय की या प्रोजेक्ट नंतर देव टूर्स मध्ये तुझी पार्टनरशिप असेल. अहो, पार्टनरशिप? हो, खूप मेहनत घेतोयस तुझे. गेल्या काही दिवसात देव टूर्सचं मार्केटमध्ये जे नाव झालेलं आहे त्याला तूच कारण आहेस. अहो, मी फक्त माझं काम करतोय, बाकी काही नाही. अतिशय प्रामाणिकपणे करतोयस. त्याचा मोबदला तुला मिळायलाच हवा. पण त्याचा मोबदला मला ऑलरेडी मिळतोय. माझं प्रमोशन झालं, एक सेपरेट केबिन मिळालं, आणि शिवाय प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तुम्ही आणि अविनाश सर मला खूप इम्पॉर्टन्स देता. प्रत्येक प्रोजेक्ट माझ्याशी डिस्कस करता. याहून काय पाहिजे? हे पार्टनरशिप म्हणजे जरा... जे तुझे काम करतोस ना ते अतिशय निस्वार्थीपणाने करतोस. देव टूर्स ही आपलीच कंपनी आहे असं समजून करतोस, म्हणून तू हे बोलतोस. खूप टॅलेंटेड आहेस तू. तुला हे माहिती नाहीये की आता लोक तुला ओळखायला लागलेले. अनेक मोठमोठ्या बिझनेसमॅनशी आमच्या भेटी होत असतात तेव्हा सगळ्यांच्या तोंडात तुझं नाव असतं. पार्टनरशिपवर हक्क आहे तुझा. आणि मला असं वाटतं की तू या ऑफिसमध्ये कायम असायला हवंस. म्हणजे आपल्या ऑफिसमधलं वातावरणच असं आहे की एक जण कोणी नसला तरी करमत नाही, पण तू असायलाच हवंस. आपलं खूप छान बॉन्डिंग झालंय. एक नातं जुळलेलं आहे असं मला वाटतं. आदितीनं जर हा जॉब सोडला ना तर मी देव टूर्स मध्ये असलेली माझी सगळी इन्व्हेस्टमेंट काढून घेईन. त्यानंतर जे काही होईल त्याला सर्वस्वी तू कारणीभूत असशील. काय झालं जय? नाही नाही, काही नाही, काही नाही. हे बघ जय, तुला पार्टनरशिप देण्याचा अविनाशचा निर्णय योग्यच आहे. मलाही ते पटले. अरे, अविनाशने तुझ्यावर जो विश्वास दाखवला तू सार्थ ठरवलाय. असंच काम करत राहा आणि खूप मोठा हो. थँक्यू. अहो, मगाशी तुम्ही म्हणालात काहीतरी अनाउन्समेंट करायची. हीच? नाही नाही नाही, अविनाश करणारे अनाउन्समेंट ती ही नाही. अविनाशला जे काही सांगायचंय ते त्याचं फायनल झालं की तो स्वतःच अनाउन्समेंट करेल. ठीक आहे, येतो.